भावाचं लग्न कसं झालं माहिती का? म्हणजे मला माहीत नव्हतं लग्न ठरलं म्हणून, कारण मी घराच्या बाहेरच होतो त्यावेळेस. पुण्यात राहिला होतो मी घरी जात नव्हतो पहिले. तर भाऊ आणि पप्पा वगैरे गेले तिकडं, त्यांनी बघितलं. दुसऱ्याच दिवशी सोबतच आले सगळे तिकडून. त्यांचे वडील, काका आणि एक लेडीज, म्हणजे ह्यांच्या काकी आल्या होत्या, वहिनी आले आणि घर वगैरे बघितलं. मग पप्पा म्हणले चला शेतात जाऊ. शेती आहे का तुम्हाला? म्हणले हो 7 एकर आहे. बरं ठीक आहे, मग एक काम करा, सुपारी फोडू. आणि दादा असं म्हणतोय मला का मी तिला फक्त असं आली आणि गेली एवढंच बघितलेलं आहे, बोलणं नाही. हां, एकमेकांवर बोलले नाही, काय नाही. म्हणलं ठीक आहे चालतंय. सुपारी फोडली आणि हे गेले निघून. आणि तारीख कधीची काढली? 7 दिवसांनी. आणि 2 दिवस वेळेस राहिले का, 3 दिवस राहिले का लग्नाला, त्यावेळेस नंबर एक्सचेंज झाला. आणि बोलायला हा जायचा टेरेसवरती. आणि पप्पांना सवय की टेरेसवर फिरायला जातात. त्याचे असले वांदे व्हायचे, तो वर गेला खाली यायचा. खाली मम्मी खाली म्हणायची काय करतोय तू, कोणावर बोलतोय, फुल राहणे. आणि एवढं आणि शेवटी मग ह्यांचं बोलणं झालंच नाही नीट. मग आम्ही पोहोचलो अकोल्याला सगळे. आणि जाताना तो मला म्हणला अरे वायब्या, मग बोललोच नाही रे तिच्याबरोबर, काय मला कळालंच काय करावं. मग काहीतरी रात्रीचे 3 का काहीतरी वाजले होते. म्हटलं नंबर घेतला. हां, मला नंबर आहे की, मला फोन कर. म्हटलं अरे आता कुठं, मला फोन कर, जागेच असणार आहेत. फोन केला. म्हटलं त्यांना सांग का इथं भेटू खाली म्हणून, ते कार्यालयच तिथं. मग मी दाद्याबरोबर गेलो, वहिनींबरोबर त्यांची बहीण आली. मग ह्या दोघांना टाईम दिला 10-15 मिनटं काय असेल. म्हणलं ह्या 10-15 मिनटात बोलून घ्या, कोणी बघितलं तर परत वेगळा विषय होईल. हे दोघं जण सेपरेट भेटले. हां, त्याच्यामुळे मग दोघं जण रात्री पहाटे भेटले 4 वाजता. आणि त्याच दिवशी लग्न. आणि त्याच दिवशी सकाळी 7 वाजता फेऱ्या चालू झालं.